महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी अपडेट. ससूनमधील 6 तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल रात्री उशिरा तयार. मात्र अहवालातील निष्कर्षांवर तज्ज्ञांचे एकमत होत नसल्यानं विलंब. नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई. काठे गल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील अनधिकृत दर्गा प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना. 21 पोलीस जखमी. वाहनांचंही नुकसान. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर. तर काठीगल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता. आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न. कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात. नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप. नाशकात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 15 विधानसभा मतदारसंघाचं शिबिर. एआयद्वारे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवलं जाणार. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. बावनकुळेंसह नवनीत राणा मुंबईत विमानतळावर दाखल.